मित्र नागेश्वर टेम्पल आपण एक्सप्लोर केलेलं आहे. नंतर ज्या मिरची तोडणाऱ्या ताई आहेत तिकडे पण आपण बसलो आहे. इकडे समोरच आहे राजवाडा गुफा, पूर्ण दगडाचं मंदिर आहे. 9व्या शतकातलं मंदिर आहे. एक दंज नावाचा राजा म्हणून होता. आणि जांभूळ ना रोज खाल्लं पाहिजे. डायबिटीस साठी ना एकदम रामबाण उपाय आहे. हे जांभूळच नाही ते हे मधली आतमधली बी आहे ना. नमस्कार मित्रांनो, मी त्याचा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ज्या संडेची आपण वाट पाहतो तो संडे पुन्हा एकदा आलेला आहे. आणि आम्ही दोघे जण चाललेलो राईडला. मिस्टर आणि मिस्टर पूर्ण फुल एकदम तयारीमध्ये आहेत. रायडिंगचं पूर्ण सामान त्यांनी घेतलेलं आहे आणि आता जॅकेट घालायचं. सो मित्रांनो, चला आपली पांडा तयार झालेली आहे आणि आता आपण राईडला सुरुवात करूया. बनून राहा तुम्ही व्हिडिओमध्ये. चला, झालं की नाही. सो इकडे आपली पांडा तयार झालेली आहे आणि आपले रायडर पण. चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि मित्रांनो, आपण राईडला सुरुवात केलेली आहे. राईड करताना कोणतेही ठिकाण महत्त्वाचे नसते, महत्त्वाचे असते ती आपली जर्नी. आणि या जर्नीमध्ये आपण कोणते कोणते ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत किंवा काय काय एक्सप्लोर करणार आहोत ते आपण बघूया. फिलहाल तर आपण सकाळची राईड आहे ते एन्जॉय करूया. खूप मस्त भन्नाट असं वातावरण आहे. या वातावरणाची सकाळची राईडची मजा घेऊया. मित्रांनो, 2 मिनिटासाठी थांबलेलो होतो, पाणी वगैरे पिलो आणि मी स्कार्फ लावून घेतला. सकाळी थोडी मस्त हवा खाल्ली. घरामध्ये खूप गरम झालेलं, त्यासाठी म्हटलं पहिले हवा खाऊया. आता बांधून घेतलेलं आहे स्कार्फ वगैरे. चला आता पुन्हा एकदा राईडला सुरुवात करूया. चलो, खूप सारे गाव आपल्याला भेटणार राईड करता करता. आम्ही मुरबाडच्या रोडने निघालेलो आहोत. राईड करताना मजा येते की नाही? खूप मजा येते. मिस्टर राईड करते आणि राईडची मजा मी घेते. आणि अशा भन्नाट वातावरणामध्ये आम्ही राईड करत आहोत. खूप मस्त वातावरण इथं पाहू शकता. पूर्ण ढगाळ वातावरण आहे, अजिबात ऊन नाही आहे. मध्ये मध्ये पडतंय ऊन क्वचित असं, पण लय भारी वाटतंय. त्याची राईड म्हटलं तर भारी वाटतं. सकाळी आम्हाला लवकर निघायचं होतं पण थोडंसं लेट झालं असं, कारण आपला साई बच्चू आहे त्यासाठी खाऊ पिऊ सगळं करावं लागतं आणि नंतर पण निघावं लागतं आम्हाला, कारण त्याला आम्ही घरी ठेवून येतो. सो चला, असू द्या. पण संडे आपलाच आहे, दिवसभर आपल्याला राईडच करायचे आहे. तर चला, रस्ता बघा किती मस्त आहे. मस्त आहे रस्ता आपला. रस्ता एकदम मस्त आहे, त्यासाठी पांडा खूप धावत आहे. आणि पूर्ण खाली रोड आहे. ढग आले बघा, ते काळं झाले बघा वादळ. आपण थांबलेलो आहोत पांड्याची हवा चेक करण्यासाठी. राईडचा थोडा ब्रेक घेतलेला आहे आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. सो नाश्ता करण्यासाठी आम्ही हायवेच्या बाजूलाच एक हॉटेल आहे, शिवनेरी हॉटेल, तिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी बसलेलो आहोत. आणि नाश्त्यामध्ये आलेला आहे आमचा सिंगल उस्सन वडा मी मागवलेला माझ्यासाठी. मिस्टरने मागवलेला आहे मेदू वडा. आणि इकडे एवढी सुंदर अशी हवा येते ना, एकदम गार वाटते. हवा खूप आहे, बाजूला डोंगर असल्यामुळे ना इकडे खूप हवा आहे. चला आता आपण आपला नाश्ता एन्जॉय करूया. नंतर मित्रांनो, मस्त नाश्ता करून झालेला आहे आणि आता गरमागरम. सो मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करत होतो ना, तो इकडून ना खूप साऱ्या गायी गेल्यात. एक गाय बघा इकडे कांदे ठेवलेले आहेत हॉटेलच्या बाजूला. थोडेसे ओले आहेत, कांदे खाते. नाश्ता करून झालेला आहे, थोडीशी पोटपूजा करून घेतली. आणि आमचे व्हिडिओ खरोखर तुम्हाला मित्रांनो आवडत असतील ना, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नवीन का सपना यूट्यूब चॅनलला नक्की सपोर्ट करा. आणि मिस्टरांचं पण चॅनल आहे प्रकाश कोटियन ब्लॉग, त्याला पण सपोर्ट करा. आणि मित्रांनो, खरोखरच आवडत असतील ना तर आमचे व्हिडिओ लाईक आणि नक्की शेअर करत जा. आणि आता आमची राईड चाललेली आहे, खूप अजून लांब आमची राईड चाललेली आहे. पूर्ण वळणाचा रस्ता आहे आणि मस्त ढगाळ असं वातावरण आहे सकाळपासून. ते मस्त आपली पांडा चाललेली आहे. डोंगर बघा आता दिसायला लागले. मगासपासून फॉग पूर्ण धुकं होतं त्याच्यावरती. ओ माय गॉड मित्रांनो, समोरचा नजारा बघा किती भारी आहे. हो, झाडामध्ये गेला डोंगर. काय भारी वाटतंय ते, आहे ना. नंतर बघूया, झाडीमध्ये गेले. हा, समोर बघा समोर. ओ माय गॉड, जशी काय अशी काठीच उभी राहिले, काठीसारखं उभा राहिलंय पूर्ण डोंगर.
बाजूचा नजारा व्हिडिओमध्ये. बकरी बघा चरण्यासाठी आलेली आहे. आणि मित्रांनो इथे आम्ही थोडंसं थांबलेलो आहोत. बाजूचा नजारा बघा किती भारी आहे. ची लाईन लागली डोंगरची, पूर्ण डोंगरची लाईन आहे बघा. मस्त वाटतं एकदम. ओझे घेऊन चाललेत घोडे बाकडे वळणे घेत चाललेली आपली पांडा. आणि आजूबाजूला असणारे उंच उंच डोंगर आणि घनदाट अशी झाडी, त्यामधून आपण आपली राईड करत आहोत. आणि राईड मस्त आपली चाललेली आहे. अगदी थंडगार अशी हवा सुटलेली आहे. म्हणजे आधीमध्ये ऊन पण पडत आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे सावळी पण येते. त्यासाठी काही वाटत नाही राईड करायला. आणि खूप भारी वाटतं. इकडचा नजारा खूप सुंदर आहे. आजूबाजूला असणारे डोंगर एवढी शोभा देत आहेत ना या हायवेची की लय भारी वाटते राईड करायला. एकदम मस्त एकदम. फायनली आता आपण घाट चढत आहोत. बघा मित्रांनो इकडे खाली रस्ता गेलाय तो आहे काळू वॉटरफॉलचा. आणि पावसाळ्यामध्ये इकडे आलेलो. आणि हा आपला वरती रस्ता चाललेला आहे आता माळशेज घाटाकडे. वाव ते मस्त आहे बघा ना व्ह्यू. घाट आहे आणि वळणं वळणं आहेत. मिस्टरांना सांगते राईड आरामात करा आहे ना. मग अशी आम्हाला एक रायडर दिसते आहे ना आपल्यासारखे राईड करत. वाव बघा मागून येते. इकडे बघा वॉटरफॉल आहे पाठीमागे. पावसातून खूप मोठा इथे पडतो वॉटरफॉल. जेव्हा मी आलेलो ना पावसामध्ये बापरे, पुढे तुम्हाला दाखवते ती जागा. एवढं माझ्या डोक्यावरच पडलेला धबधबा ना. पूर्ण मोबाईलमध्ये वगैरे सगळं पाणी पूर्ण मी भिजून गेलेली. रेनकोट वगैरे मी घातलेला तरी पण आम्ही दोघं पूर्ण भिजलेलो. त्यामध्ये आमचं मोबाईल वगैरे सगळं गोप्र तर भिजू द्या, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ट्रॅफिक आला हा घाटामध्ये. काय बाबा शिवी देतोय तो कोंबडीवाल्याला. भांडणं झाली दोघांची. कशाला रे बाबा भांडणं करताय, रस्ता तर मोकळा सोडा. भांडतायत रस्ता बघा पुढे मोकळाच आहे. तिथेच दोघांची भांडणं लिटरा कॉलेजची आणि कोंबडीवाल्याची. होता है राईड में होता है. डोंगराच्या जवळ आलो आपण बघा ना. अब ये नजारा देखो कितना भारी है. ओ माय गॉड. लांबून चालले काही नाही दिसत. थांबावं लागेल. हो उंचावर आलो. रस्ता भारी आहे पण एकदम. ईशानचा मोठा ब्लॉग चालू आहे. बाईक थांबवा ना. ड्रोन व्हिडिओ करूया. त्या वरती गेलो काढू. मित्रांनो असं जगा ना आयुष्य सुंदर की लाखो करोडो मेमरीज जमा करून ठेवा स्वतःसाठी. कोणी बघू द्या नाही बघू द्या काही फरक पडत नाही. स्वतःसाठी जगा. आता बघा लांबून दिसणारे डोंगर आपल्या जवळ दिसायला लागते. बघा काम चालू आहे इकडे. हा आहे मित्रांनो माळशेज घाटचा नजारा. हे मला जे दृश्य दिसतंय ना मित्रांनो, हे पावसातून किती सुंदर असं वाटतं. हिरवे हिरवगार एकदम. थोडेच दिवस बाकी, पुन्हा आपण येणारच आहोत तो नजारा शूट करण्यासाठी. सावधान आरामात गाडी चालवा. लाल डब्बा काम चालू आहे. आमची गाडी थांबवली कारण वरून दगड पडते. बाबा कसे चढले असणार ते उंचावर चढले बघा. वरती आहे पूर्ण डोंगर. काम चालू आहे. बापरे भीती नाही का वाटत यांना. पूर्ण वॉटरफॉल पडत असतात पावसातून. चलो सो मित्रांनो ह्याच्या पाठीमागे जो गेला ना वॉटरफॉल तोच आमच्या डोक्यावर पडलेला. आणि इथपर्यंत आम्ही आलेलो.
आणि नंतर मग इथून आम्ही रिटर्न गेलो होतो, कारण इथे आतमध्ये एवढा जोरदार वॉटरफॉल पडत होता ना, त्यासाठी आम्ही आतमध्ये आलोच नाही आणि पूर्ण जामच केलेलं, इथून सगळं बंदच केलेलं. त्यासाठी आम्ही तिथूनच मग रिटर्न गेलो. फायनली आज आम्ही पुढे आलो. काय नजारा होता तो, एकदम भारी मित्रांनो. तुम्ही एन्जॉय केलाच असेल व्हिडिओमधून. खूप भारी, मस्त वाटलं एकदम. चला मित्रांनो, घाट संपलेला आहे आणि आता आपली राईड चाललेली आहे एकदम सरळ. मित्रांनो, घाट संपला, चांगला रोड पण संपला आणि आता आपण राईटलाच खाली उतरलेलो आहोत. थोडं रस्ता चांगला आहे, पण तो आता जरा खराब झालेला आहे. कुठे आलो आपण? एका आ गए हम. पाणी किती निव्वळ आहे बघा ना. सगळे उतरवली पोहायला जाऊ. तुम्हाला वाटतंय? हो. पाणी बघितल्यावर आपण आणायला पाहिजे होतं ना सगळं बॉक्समध्ये. मग किती हवा आहे, पण गॉगल पण सरकतोय. बसलो मुळे दिसत आहेत भाज्यांचे. गाव आहे समोर. सो आपण आलेले आहोत खिडेश्वर टेम्पल, महादेवांचं मंदिर आहे. पण आपण जरा पुढे आलेलो आहोत. मग इकडे त्या दादांना विचारला. सो आपल्याला तिकडे जो पाठीमागे जो रस्ता आहे ना, तिथेच खाली पूर्ण कच्चा रस्ता आहे, तिथून जायचं आहे. त्यासाठी आपण परत एकदा टर्न मारलेला आहे. चलो, तिथून खाली जायचं. मोर आहे मंदिर. आपण थोडं पुढे गेलो ना. हर हर महादेव. फायनली आपण येऊन थांबलेलो आहोत खिडेश्वर टेम्पल. आणि आपली थांबलेली थकली उन्हातून. हे मंदिर. असं पाणी आहे का इथे कुठे? अच्छा, पियाचंच आहे का? हा, घेते गेलंय पाणी भेटेल ना. चला घरातून घेऊया. काय तुमच्या बैलाचं नाव? टिक्का. आणि तुमच्या? बाळ्या आणि टिक्का. सो मित्रांनो, आपण स्टॉप घेतलेला आहे खिडेश्वर महादेव टेम्पलला. आणि इकडे हवा एवढी भारी आहे ना. जरासं आम्ही थांबलो. मस्त काका होते, त्यांना पाणी विचारलं. समोरच्या घरातून पाणी घेतलं, पाणी प्यायलो आणि मस्त इथे आलेलं. इकडे त्या मावशी काहीतरी करतात, त्यांना विचारूया. हे बघा, काहीतरी व्यस्त आहेत त्या. मिरची आहे का काय माहिती. कसलं झाड आहे ताई? मिरची आहे, लवंगी. काय करताय तुम्ही? साफ करताय की मिरची तोडताय? पिकलेली तोडता का? हिरवी तोडताय? मग अर्ध्या पिकल्या आहेत त्या? ते दोन्ही पण ना. आणि मग काय विकता का? अच्छा, लवंगीच मिरची आहे ना. 12 महिने येते का वर्षाच्या? 6 महिनेच करता. नंतर मग नाही सुकते पूर्ण, मग परत लावता. बी पेरत असाल ना? झाड रोप लावता, बी नाही पेरत? अच्छा, रोपं लावता का? बघा ना कशी रोपं लावलेत. मिरची जाम भारी वाटते ना इकडे. सुंदर आहे तुमचं गाव. आपली राईड येऊन पोचलेली आहे माळशेज घाटाच्या पुढे. खिडेश्वर करून एक गाव आहे, सुंदर असं गाव आहे. इकडचा नजारा खूप सुंदर आहे. पावसाळ्यातून तर अतिसुंदर दिसेल. आणि इकडे एक महादेवांचं टेम्पल आहे. म्हणजे जुनं असं मंदिर आहे, पण मंदिर एवढं सुंदर आहे ना, तुम्ही पाहू शकता. पूर्ण दगडाचं मंदिर आहे. नंतर तुम्हाला मी दाखवतेच. पूर्ण दगडाचं मंदिर आहे. मंदिराचा कळस वगैरे थोडंसं निसटलेलं आहे, पण मला असं वाटतं की थोडीशी नाही का सुशोभीकरण मंदिराचं केलं पाहिजे, दुरुस्ती, असं मला वाटतं आहे. माझ्यासोबत एक दादा मला इथे भेटलेले आहेत. त्यांना मी मंदिराबद्दल थोडंफार विचारलं. त्यांच्याकडून जाणून घेऊया मंदिराला किती वर्ष आलं किंवा किती जुनं पुराण हे मंदिर आहे. दादा, पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव सुनील मेमणे. कुठे राहता तुम्ही? मंदिराच्या शेजारीच राहतोय आपण. अच्छा, इथे शेजारीच राहता का? शेजारीच राहतो. किती वर्ष झाले मंदिराला? या मंदिराला हे 9व्या शतकातलं मंदिर आहे. एक दंज नावाचा राजा म्हणून होता. त्याचा तो शिलाहार वंशाचा राजा होता. त्यांनी भीमाशंकर टू त्र्यंबकेश्वरपर्यंत 12 मंदिरे बांधली. ते पण सगळे नदीच्या उगमावरती मंदिर. त्या मंदिरांपैकी हा एक मंदिर हा, आहे का? हे एक नागेश्वर टेम्पल. अच्छा, नागेश्वर टेम्पल. हो. मग या मंदिराचं आता सुशोभीकरण थोडंफार करत का नाही? आता बघितलं मी मंदिर थोडंसं पूर्ण म्हणजे कळस वगैरे निसटलेलं आहे. करायला काय नाही मॅडम, पण मग ते जुनं पुरातन काळातलं मंदिर आहे ना, हां. ते डागडुग केल्यावरती ते असं म्हणजे एकदम चांगलं दिसणार नाही अच्छा. असं थोडक्यात. हां. हां. पण कसं थोडंफार दगड सरकलेत ना, आता थोडंसं आपण सुशोभीकरण करू शकतो ना, मग अजून सुंदर वाटेल.
असं मला वाटतं. नाही ते वाटेल, पण त्यांनी केलं पाहिजे पुरातत्व खात्याने ना. हां, लक्ष तरी पण दिलं बघा पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी जरा विचार करा आणि मंदिराला चांगल्यातलं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. आणि आतमध्ये पिंडी वगैरे खूप सुंदर आहे, मस्त दर्शन झालं. कारण पिंडीला बघूनच वाटतंय की खूप पुरातन काळापासून ही पिंड आहे. अजून काय सांगाल? काय नाही, इकडं आपल्या फिरण्यासाठी आडरा जंगल, काळ वॉटरफॉल, म्हणजे ह्या साठी एवढे लांबून लोक येतात पाहण्यासाठी. प्रसिद्ध झाले मंदिर हे. हां, अजून काय माहिती आहे मंदिराबद्दल? काय नाही, इथं राजवाडे साईडला म्हणजे हे सगळे देवाच ठिकाणची जागा आहे सगळी. अच्छा, हो मग तुम्ही इथेच राहता? हो, आम्ही इथेच राहतो. इथं हॉटेल आहे आमचं, काळ वॉटरफॉल शेजारीच, मंदिराच्या शेजारीच. इथूनच ट्रेक चालू होतो, आडरा जंगल आणि काळ वॉटरफॉल व्यू पॉईंट. आणि इथं साईडलाच पार्किंग चालू आहे आता, पार्किंगचं काम बी साईडलाच एकदम. पावसाळ्यातून पूर्ण तुमचं इकडे हो, रोजचं असणं चालू? रोजचं म्हणजे रोज हे असतं चालू, नाही का रोजचं. मग आता तुम्ही पाऊस नसल्यावर आता काय करता? आता काय नाही, शेती वगैरे करतो शेती आम्ही. वगैरे हां, करता. शेती वगैरे करतो. अच्छा, ठीक पाऊस आहे. झाल्यावरती आमच्या इथं जे म्हणजे हे पर्यटक येणारे जाणारे असतात ना, हां. त्यांना राहण्याची सोय, जेवणाची सोय, अच्छा, मग सगळं ते हो, तुमचं रोजचं कॅम्पिंग, हां, हे रोजचं डेली रुटीन तुमचं चालू होतं. चालू. हां. सो मित्रांनो, बऱ्यापैकी दादाने आपल्याला चांगली माहिती सांगितली. दादा बोलले की मी पहिल्यांदाच बोललेलो आहे कॅमेऱ्यासमोर, तर ठीक आहे, असो, सगळ्यांनाच काही बोलता येत नाही, पण खूप छान माहिती सांगितली. दादाने आता आपल्याला सांगितलं की पावसाळ्यात जर तुम्ही इकडे आलात ना, तर दादांकडे सगळी राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय आहे. दादांचं नाव आणि नंबर तुम्हाला मी देईल, कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती, तर तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा नक्की जेव्हा पावसाळ्यातून तुम्ही इकडे याल तेव्हा, म्हणजे जास्त तुम्हाला दिक्कत होणार नाही. दादा सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव. माझं नाव सुनील मेमाने. माझा नंबर 8390 555016. अच्छा, ओके. सो तुम्ही नक्की इकडे पावसाळ्यात येताच आणि खूप सारे पर्यटक लोक येतात. सो हा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर इथे पर्यटक आले तर त्यांना तुम्ही गाईड पण करता आणि जेवणामध्ये काय काय जेवण देता? मॅडम, जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण राहतं. नाश्ता, पोहे वगैरे, मॅगी, म्हणजे जो असं. काही पर्यटकांना नाश्ता पाहिजे तो तुम्ही बनवून देता? हो, पोहे, मॅगी, रवा, आणि जेवणामध्ये काय वरण भात भाजी, आणि व्हेजमध्ये? स्वीट, आणि नॉनव्हेजमध्ये चिकन वगैरे राहतं. म्हणजे आम्ही कोंबडी पण बनवतो. अच्छा, हो, सगळं म्हणजे नॉनव्हेज ऑर्डर प्रमाणे बनवून देतो आम्ही. अच्छा, आणि गाईड पण करता का गाईड पर्यटकांना? पण करतो. हां. अच्छा, म्हणजे इकडे जे जे काही स्पॉट आहे ते स्पॉट सगळे तुम्ही आहेत, दाखवण्याचं हां. काम आणि करता? कसं आहे मॅडम, नेमकी इथूनच ट्रेक चालू होतो, आडरा जंगल आणि काळ वॉटरफॉल मंदिराच्या शेजारीच. म्हणजे मंदिरातूनच दर्शन घेऊन सगळे ट्रेकला चालू होतात इथूनच. चालू होतात, बरोबर. हां, आपलं हॉटेल नेमकी मंदिराच्या शेजारीच आहे. अच्छा, हां, असा विषय. सो ठीक आहे, चांगली माहिती दिली तुम्ही आणि नक्कीच तुमच्याकडे लोक येतील एवढं मी सांगू शकते. माझे जे जे व्हिडिओ बघतील ना ते तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करतील. धन्यवाद. दादाने आपल्याला मंदिराबद्दल सांगितल्याप्रमाणेच मंदिर आहे मित्रांनो. मंदिर पूर्ण दगडाचं आहे आणि दगडामध्ये अशी कलाकृती केलेली आहे की खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आतमध्ये महादेवांची पिंड पाहताय की ती पण एकदम प्राचीन अशी पिंड आपल्याला दिसते. बाहेरून जर मंदिर पाहायला गेलात तर मंदिराचा कलशही तो तुटलेला आहे आणि आतून कळसाची कलाकृती तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि प्रत्येक दगडामध्ये नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या परिसरात बाहेर आल्यानंतर इकडे पण मोठमोठ्या पिंड आहेत, तिकडे पण आपण दर्शन करूया. आणि मित्रांनो, खरोखर खूप सुंदर आहे मंदिर आहे. तुम्ही जर कधी या साईडला आलात तर खिरडेश्वर महादेव टेम्पलला नक्की भेट द्या. आपल्याला भेटले मित्रांनो, मी तुम्हाला सांगत असते की जिकडे जिकडे आम्ही जातो ना तिकडे आम्हाला कोणी ना कोणी चांगलं भेटतच असतो. आणि दादा भेटले, ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन चाललेले आहेत. चला जाऊया घरी, पाणी वगैरे पिऊया आणि नंतर मग निघूया. हे दादांचं घर आहे. गावची आठवण आली हो, आमच्या घर आठवलं त्यांचं घर बघून. समोर बघा ना, मिरचीचीच बाग आहे इकडे. आणि बघा माझ्याकडे बघा काय आऊ. हे बघा बकरी आहे, बकरी किती क्यूट आहे ना. काळू आणि गोर आहे, दोन्ही कलर आहेत. महेश बघते आपल्याकडे, बांधून ठेवलेत बघा कसे. मारणार नाहीत ना? काय हवा सुटले हो, मस्त हवेशीर आहे एकदम. तुमच्याच आहेत का एवढ्या मिरच्या तुम्ही काढल्या? कशा हिरव्या हिरव्या गार मिरच्या आहेत. विकायला नेता का? याच्यात पण मिरच्याच आहेत? अच्छा, ही सगळी गुरं तुमचीच आहेत? आणि राहता कुठे तुम्ही? गावात राहता. मग रात्रीची पण इथेच असतात ती गुरं? अच्छा, ते समोरचं घर आहे त्याच्यावरती जास्त पिकले आहेत ना. इकडे पण एक बगीचा आहे, त्याच्यावर तर खूपच आलेत. हे बघा मित्रांनो, पूर्ण भरलंय मिरचीनी. ये, काय तुमचं नाव आहे सांगा पटापट.
तुझा योगराज, तुझा यशराज. जुडवा आहे काय रे? जुडवा आहे हो बोलतोय. यशराज आणि योगराज आपल्याला भेटलेले आहेत. मस्त दोघे जण मगासपासून इथे खेळतायत. आम्ही मंदिराच्या इथे बसलोय, दादांकडून आलो नाही. मस्त त्या ताईंची पण गप्पा मारल्या. मिरची वगैरे दादांच्या घरी बसलो, खूप वेळ गप्पा मारल्या. आणि एवढं भारी इकडचं मित्रांनो हे आहे ना वातावरण, तर घरी जाऊसं नाही वाटत. महादेवांच्या सहवासामध्ये आम्ही बसलेलो आहोत. आतमध्ये महादेव आहेत. काय रे, काय करता तुम्ही? स्कूलमध्ये जाता स्कूलमध्ये? कितवीला आहे? पहिलीला. आणि तो तिसरीला. जुडवा नाही तर ते. मम्मी पप्पा काय करतात? मिरची काढतायत. अच्छा, मगाशी तुम्हाला मी दाखवलं ना मिरचीचा बगीचा. ताईंशी बोलली, त्यांचे बच्चे आहेत दोघे पण. इकडे जे बांधलेत ना बैल आणि म्हैस यांच्याच आहेत. ते लोक तिकडे गावामध्ये राहतात, पण इकडे त्यांचे मिरचीचा बगीचा आहे किंवा गाई वगैरे आहेत म्हणून ते आता दुपारी इकडे आहेत. सो मित्रांनो, नागेश्वर टेम्पल आपण एक्सप्लोर केलेलं आहे. नंतर आपण दादांच्या घरी गेलो, तिकडे बसलो, तिकडे खूप साऱ्या गप्पा गोष्टी मारल्या. नंतर ज्या मिरची तोडणाऱ्या ताई आहेत तिकडे पण आपण बसलो, त्यांचे बच्चा पार्टी पण आपल्याला भेटली. तिकडे समोरच आहे राजवाडा गुफा, ज्या दादाने आम्हाला सांगितलं. तिकडे आपण आलेलो आहोत. चला आपण आता ती राजवाडा गुफा आहे ती पाहून घेऊया आणि नंतर मग इथून निघूया. तर मित्रांनो, जसं आपण मंदिर पाहिलं तसंच आपण ही गुफा पाहणार आहोत. आणि गुफेचं स्तंभावरून आपल्याला माहिती पडतं की ज्या राजाने मंदिर बांधलं त्या राजानेच ही गुफा बांधलेली आहे. आणि मंदिराचे स्तंभ पाहू शकता, किती मोठमोठे स्तंभ आहेत, ते पण दगडाचे. आणि ह्याला पण नक्षीकाम केलेले आहे. गुफेच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि आतमध्ये मोठमोठे स्तंभ आहेत. थोडंसं साईडला पाण्यासारखं दलदल आहे, तिकडे पाणी जमा झालेलं आहे. आणि इकडे आतमध्ये एक गुफा आहे, तिकडे दगडाची मूर्ती आहे, त्याबद्दल काय आपल्याला माहिती नाहीये. गुफेच्या आपण बाहेर आलेलो आहोत आणि पाण्याचं खडकामध्ये डबकं दिसते, ते पाणी पाहू शकता तुम्ही. ते पाणी बहुतेक तिकडे साचले असणार. मंदिर पाहिले, राजवाडा गुफा पाहिली आणि आपण निघालेलो आहोत. आणि कधीपासूनची बोलते मिस्टरांना की ड्रोन उडवा, पण ड्रोन उडवण्यासारखंच नाहीये. तुम्ही हवा पाहू शकता की हवेचा सोप एवढा आहे की गॉगल सुद्धा ठेवत नाहीये डोळ्याला, त्यासाठी खूप मुश्किल आहे. ड्रोन आम्ही काढतात, पण एवढी हवा होती ना की मिस्टरांना ड्रोनने खाली उतरा म्हणून, नाही तर ड्रोन कुठल्या कुठे गेला असता. आणि एकच आहे आमचा, त्यासाठी आम्ही लगेचच खाली उतरला. वर्षून झालं ते पाहिलं असेल किती सुंदर दिसत आहे. मस्त डोळ्यांनी पाहिला तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा आणि एन्जॉय करा व्हिडिओ. खूप भूक लागलेली आहे, आता हात दुखायला लागले. चला कुठेतरी आपल्याला भेटतंय का जेवायला मस्तपैकी थांबूया. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत माळशेज घाटला. आणि निसर्गप्रेमींसाठी अगदी वरदान ठरलेला हा माळशेज घाट. पुण्यातील म्हणा किंवा मुंबईकडील म्हणा, लोक आवडीने पाहण्यासाठी येतात. आणि इकडे समोर दिसणारे हे डोंगर अगदी उन्हाळ्यात पण उठून दिसतात. आणि पावसाळ्यात पाहायला गेलात तर इकडचा निसर्ग खूप सुंदर दिसतो. अगदी लांबून लांबून लोक हा नजारा पाहण्यासाठी येतात. मला भीती वाटते, ते पडायचे अंगावर. सारी हवा आहे आणि खूप सारं पब्लिक आहे. मस्त एकदम टॉप व्ह्यू आहे. आणि इकडे येऊनच तुम्हाला बघायला, इकडून आपण 2 शूट पण करू नाही शकत कारण खूप सारी हवा आहे त्यासाठी. आणि खूप सारे जण इकडे फोटोशूट करतात. समोरच मस्त एक स्ट्रक्चर आहे
छान वाटतंय दगडासारखं एकदम उंच उंच, पण तिकडे सगळं नाव वगैरे लिहून खूप खराब केलेलं आहे. असं नाही केलं पाहिजे. तिथे आपण फोटोशूट करूया आणि नंतर मग निघूया. माळशेज घाटचा नजारा तुम्ही पाहिलाच असेल. आणि आता वाजले 3:30. सकाळपासून आम्ही फिरतोय. खूप भूक लागली आहे मित्रांनो. आता कुठेतरी जेवणासाठी थांबूया. खरोखरच आता कुठे थांबायचं नाही, खूप फिरलो बाबा. मजा आली ना मित्रांनो? मग तुम्हाला पण व्हिडिओ बघून मजा आलीच असेल. काय करताय? नीट बघा ना. आता येणं पण भूक लागते. मित्रांनो मजा आली राईडमध्ये. खूप मस्त एन्जॉय केला. खूप छान आपण व्ह्यू पाहिले. तुम्हाला पण मजा आलीच असेल आमचा व्हिडिओ बघून. लाईक करा, कमेंट करा, चांगली द्या, चांगली मोठमोठी द्या. जांभूळ बघा मित्रांनो केवढा मोठमोठा आहे. आणि जांभूळ ना रोज खाल्लं पाहिजे. डायबिटीजसाठी ना एकदम रामबाण उपाय आहे. हे जांभूळच नाही ते हे मधली आतमधली बी आहे ना, त्या बी ती सुकवायची आणि त्याची पावडर करून जर 1-1 चम्मच पेलत ना, तर ह्याच्याने शुगरसाठी खूप मोठा फायदा होतो आहे ना. खूप औषधी आहे. हा द्या मित्रांनो. जांभूळ घेतलेला आहे आणि मी जांभूळसाठी स्कार्फ पण काढलेला आहे. चालवत आहे हो गाडी. एकदम फास्ट चालवत आहे गाडी. सो मित्रांनो, एक आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे हायवेच्या साईडला आणि छान जेवण आम्ही बसलेलो आहोत. आमचं जेवण आम्ही ऑर्डर केलेलं आहे. चिकन बकेटा मागवलेलं आहे, तांदळाची भाकरी. So चला आम्ही आमचा लंच, आपल्यासाठी लंचच आहे, पण आता वाजलेले आहे 4 वाजलेले आहेत. 4 वाजता आम्ही जेवणार आहोत. सकाळपासून आम्ही नाश्त्यावरतीच फिरत आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा ब्लॉगर लोक फिरायला निघाले किंवा ब्लॉग करायला लागले की त्यांना भुगतान काहीच लागत नाही. तसंच आमचं. चला जेवण घेऊया. सो मित्रांनो मस्त आम्ही आमचा लंच एन्जॉय केलेला आहे. खरंपर्यंत इकडे आम्हाला 5 वाजलेले आहेत. आत्ता आपली राईड जाणार डायरेक्ट घरी, कारण खूप लेट झालेलं आहे. साडी पण आहे, त्यासाठी लवकर आपल्या घरी जायचं आहे. चला. आणि उद्यापासून आपल्या बच्चीचा स्कूल पण आहे. उद्यापासून आपली ड्युटी चालू होणार स्कूलमध्ये. सगळी तयारी करायची आहे, त्यासाठी पटापट जायचं आहे. फायनली मित्रांनो मस्त की जेवण केल्यानंतर राईडला मी सुरुवात केली. राईड आपली येऊन पोहोचली सिकंजीच्या इकडे. मस्त आम्ही सिकंजी एन्जॉय केली आणि आता राईड आपली येऊन पोहोचली आहे घरी. फायनली मी घरी आलेली आहे. पाठीमागे साई बच्चू आहे. आजच्या राईडमध्ये खूप काही गोष्टी आपण एक्सप्लोर केलेल्या आहेत आणि खूप राईड एन्जॉय केलेली आहे. मेन आपण जे एक्सप्लोर केलं ते होतं महादेवांचं मंदिर, नागेश्वर मंदिर. आणि खूप सुंदर आहे. खड्डेश्वरला तुम्ही जर कधी गेलात तर त्या मंदिराला नक्की जा. खूप लोक तिथूनच सुरुवात करतात. म्हणजे सगळे जे वॉटरफॉल एक्सप्लोर करायचे असतात किंवा बाकीचे टेम्पल ते तिथून पहिले दर्शन करतात नागेश्वराचं आणि तिथून प्रवासाला सुरुवात करतात. मस्त आहे एकदम. आणि जे तिकडचा आजूबाजूचा जो नजारा होता ना, तो एकदम असं वाटलं की काश्मीर व्हॅलीपेक्षा काही कमी नव्हता. खूप सुंदर होता. एवढी हवा होती सुंदर. बापरे, 2 शूट केला तर तुम्हाला सांगितलंच की ड्रोन पण एवढा हालत होता की खतरनाक एकदम हवा होती. खूप मस्त वाटलं. त्यानंतर माळशेज घाट जो आपल्या मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी खूप जवळचं असं अगदी निसर्गाचं एक दिलेलं म्हणजे वरदान आहे. जवळच आहे आणि खूप निसर्गप्रेमी तिथे येतात आणि तो व्ह्यू एन्जॉय करतात. पावसामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये म्हणा. खूप सुंदर वाटलं. मजा केली एकदम. आणि आजचा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या काही कमेंट असेल त्या पण करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, बेल बटन ऑन करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ पुन्हा अशा एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा, बाय बाय.